विसरली भव दुःख व्यथा तत्काळ तुझिया प्रसादे अनंत वाणी अनंत ध्यास वृथा संदेह या जीवास पारख बोध करुणिया खास मुक्त केले बंधनी तुझी स्थितीचा विचार वधवी जीवा नित्यसार इतुकी कृपा करी मजवर जीवोद्धारा कारणे बहुपकारांची तुरासी ज्ञानबोध नित्य पाजिसी जवळीच ठेवी अनंतासी कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।
तुकड्या दास म्हणे टाळा टाळा तुकड्या दास म्हणे टाळा तुकड्या दास म्हणे टाळा टाळा तुकड्या दास म्हणे टाळा भोग संसारांचा गाळा भोग संसारांचा टाळा साधकास दास करा संसारासी दास करा संसारासी दास करा जय जय पांडुरंग 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 हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जनो, आज आपण पाहू संसार आणि परमार्थामध्ये काय अंतर आहे। आताच ऐकलं आपण, आधी आचरून घ्यावे। आचरण म्हणजे वर्तन। परंतु जरी संत सज्जनांनी समाजाकडून अपेक्षा केली, प्रत्येकांनी आपल्या जीवाचं हित व्हावं, जीवन जगत असताना सुख शांती समाधान प्राप्त व्हावी, म्हणून संतांनी दिलेल्या वचनानुसार आपलं आचरण केलं पाहिजे। बराच विषय झाला आता, परंतु हे आचरण आपणाकडून होत का नाही याचं कारण आज पाहतो। का नाही होत? आपलं उलट काम आहे। संसार सार म्हणती जन सर्व वेडे, ते भासती मज जसे मनुजात रेडे। आपण जीवन जगत असताना संसाराला सत्य मानतो, संसार महत्वाचा आहे, परमार्थ नाही। परमार्थ सोडून प्रपंच कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल। दुःखी काय मनुष्य? प्रपंच काही वाईट नाही आहे, कारण प्रपंच हा आहे परमार्थांचा पाय। प्रपंच हा आहे पाया परमार्थांचा, प्रपंच हा आहे पाया परमार्थांचा। प्रपंच हा आहे पाया परमार्थाचा, प्रपंच हा आहे पाया परमार्थाचा, प्रपंच हा आहे पाया परमार्थाचा। शोध घेई साचा
परी शोध घेई साच्या विवेकाने. संत सज्जन म्हणतात प्रपंचातील लोक वाईट नाही, प्रपंचही वाईट नाही. कारण प्रपंच समजला नाही ना आपल्याला. जो प्रपंची प्रमाण तोची परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. आज आपल्या समाजामध्ये परमार्थाच्या नावाने देवाधर्माच्या नावाने सगळा खोटा व्यवहार चाललेला आहे. आपण सगळं खोटं करत आहोत. सुख कसं काय मिळणार आहे आपल्याला? आपल्याला वाटते खरं आहे, परंतु प्रपंच समजला नाही ना आपल्याला. आपला प्रपंच अप्रमाण आहे, प्रमाणबद्ध नाही आहे. हा प्रमाणबद्ध का नाही? जव नाही ज्ञान प्रांजळ तव ते अवघेची बाष्कळ. तया मूर्खासी खळखळ कोणे करावी. आपलं कसं आहे, करणं काहीच नाही, काहीच करायचं नाही. त्या दिवशीची व्याख्या सांगितली कुंभ्यामध्ये आणि अगोदरपासून आम्ही सांगत आहोत. भरपूर कष्ट करून जे सुख समाधान शांती मिळत नाही त्याचं नाव आहे प्रपंच. फार थोडं करून अखंड सुख शांती समाधान जीवनामध्ये प्राप्त होते त्याचं नाव आहे परमार्थ. सोपी व्याख्या आहे. परमार्थ कशाला म्हणावं? जन्मभर कष्ट करतो आपण, खेळ करून नाही राहिलो, तन मन झिजवत आहोत, परंतु सुखाचा आहे पत्ता नाही, शांतीचा आहे पत्ता नाही, समाधानाचा तर नाहीच नाही. मित्र हो, याचं कारण शोधलं पाहिजे. का नाही मिळत? अचूक यज्ञ करवे ना म्हणून केले ते सजेना. आपुला अवगुण जाणवेना काही केल्या. शोध घेतला पाहिजे. घरून निघाला, रिधोऱ्याहून निघाला वळखीला जायसाठी. सकाळी चालायला लागला. चालतच आहे, चालतच आहे, चालतच आहे. 2 तास गेले, 3 तास गेले, 4 तास गेले, 5 तास गेले, पण वळखी काही आला. कारण काय? वळखी चुकली का आपलं जाणं चुकलं? अचूक यत्न करवे ना. आपल्या प्रयत्नामध्ये, आपल्या करणीमध्ये, आपल्या कर्तृत्वामध्ये, आपल्या समजीमध्ये, आपल्या संबंधित व्यवहारामध्ये अचूकता नाही, म्हणजे चूक आहे कुठेतरी. अचूक यत्न करवे ना. अचूक प्रयत्न करवत नाही, आपल्या हातून होत नाही. म्हणून केले ते सजेना. आपला अवगुण जाणवेना काही केल्या. इथं आपण विचार केला पाहिजे की प्रपंचामध्ये जीवन जगत असताना, तन्मन धन वेचत असताना, अहोरात्र कष्ट करत असताना, सुखासाठीच प्रयत्न करत असताना सुद्धा आपल्या पदरी दुःख काय येते? याचं कारण आहे संसार सार म्हणती जन सर्व वेडे. संत लिहितात वेडे लोक आहेत. वेड लागले, वेड लागले या जनासी. 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 वेड लागले, वेड लागले. शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वर बसविले. पाट मांडोनी वर बसविले. शिड्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वर बसविले. मना आले तसे नाव ठेविले. वेड लागले, वेड लागले या जनासी. वेड लागले, वेड लागले या जनासी. वेड लागले. संतांचा अनुभव आहे. वेड लागले, वेड लागले या जनासी. वेड लागले.
शिळा तांब्याचे बाहुले केले. जीवनामध्ये सुख मिळावं, शांती मिळावी, समाधान लाभावं म्हणून काय करता आपण? आपलं मुख्य कर्तव्य सोडून देत आहोत. आणि संत लिहितात शिळा तांब्याचे, शिला म्हणजे शिला दगड, दगडाचे, मातीचे, तांब्याचे, सोन्याचे, पितळचे, शिळा तांब्याचे बाहुले केले. करतो की नाही बाहुला आपण? महालक्ष्मी, अमुक लक्ष्मी, अमुक देव. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडूनी वर बसविले. स्टेज करतो तिथं तो देव बसवून देतो. मना आले तैसे नाव ठेविले, वेळ लागले, वेळ लागले, या जनासी वेळ लागले. मित्र हो, फोटो सबही नक्कल है, तेही पूजन नाही काम. आपण पूजा कुणाची करावी, कशाची करावी, जीवनामध्ये काय महत्वाचं आहे काय नाही याचा कधी विचार केला नाही. म्हणून सांगते संसार सार म्हणती जन सर्व वेळे, ते भासती मज जसे मनुजात रेडे. जेने करुणी भवतारक वस्तू जोडे, तो सार मार्ग हृदयी धरणार थोडे. कसं सुख मिळत नाही? कोण म्हणते सुख मिळत नाही? सुखाचा मार्ग चुकला ना राजे. आता आपण संसार कशाला म्हणायचं? संसारात सार आहे की असार आहे? संसार आपल्याला समजलंच नाही ना. आपल्याला वाटते संसार म्हणजे पत्नी, मुलं, बाळ, घर, दार, शेती, वाडी हा संसार होय. मित्र हो, कुणाचा जन्म बिना आईनं झाला? झाला का? बिना आईनं जन्म झाला कोणाचा? लक्षात घ्या. आई वडील, भाऊ बहीण, भाऊ भावंड, शेजारी पाजारी या गोष्टी अनादिकाळापासूनच्या, आजच्या नाही आहे. त्या कशाचा करावा आपला त्याचा विचारच नाही केला. आपण संसाराची व्याख्या उलट केली. संत लिहितात मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी हैया. संसार उसी का नाम है, संसार उसी का नाम है. मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी हैया. संसार उसी का नाम है, संसार उसी का नाम है. मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी. मिलना मिलाना कछु नहीं, मिलना मिलाना कछु नहीं, मिलना मिलाना कछु नहीं. सब काम ही बेकाम है, सब काम ही बेकाम है, सब काम ही बेकाम है, सब काम ही बेकाम है. मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी हैया, मदमोह की गाधी. संसार कशाला म्हणावं? अरे आपला दोष नाही राजे. या समाजामध्ये जेवढे काही प्रचार होत आहे अनेक पंथामधून, संप्रदायामधून, धर्मामधून, जातीमधून, तेवढ्या प्रचारकांनी आपल्याला जी दिशा दिली आहे त्या दिशेचा आपण विचार नाही केला. लक्षात घ्या. मदमोह की गाधी
है यह संसार उसी का नाम है. पती पत्नी मुलं बाळ शेतीवाडी हा संसार त्यागायला संतांनी सांगितलं. लक्षात घ्या. संतों की चाल और रहनी सब दुनिया से ही न्यारी है. शेती बाड़ी नाना धंधे त्यजे सच भेष लेते ही. वैराग विराग में प्रीति सदा उन्होंने धारी है. संतों की चाल और रहनी सब दुनिया से ही न्यारी है. संत संसारात आहे ना. आपण विचार करायचा संत कुठे आहे. या संसारामध्ये चांगले लोक आहे, वाईटही लोक आहे, संतही लोक आहे, असंतही लोक आहे, साव लोक आहे, चोर लोक आहे, सज्जन आहे, दुर्जन आहे. सगळे हे लोक कुठे आहे. या संसारात आहे. लक्षात घ्या. परंतु आमचे संत म्हणतात हा संसार आजी संसार सुफळ झाला व माये. 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 देखी गेले पाय वैष्णवांचे. देखी गेले पाय वैष्णवांचे. देखी गेले पाय वैष्णवांचे. तो माझा भावा, 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 तो माझा भावा पांडुरंग. तो माझा भावा पांडुरंग. आजी संसार सुफळ झाला व माये. आजी संसार सुफळ झाला व माये. आजी संसार सुफळ झाला व माये. हे लक्षात घ्या. अरे तुम्ही संसारातच आहे, मी संसारातच आहो. तुकाराम, एकनाथ, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, श्रीराम प्रभू, भगवान श्री कृष्ण, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध, महावीर वर्धमान, बिरसा मुंडा, शिवाजी महाराज संसारातच होते का बाहेर होते. संसारातच सगळे संसारातच. पण एक संत म्हणतो आजी संसार सुफळ झाला व माये. आमचा संसार कसा झाला. सुफळ. अवघाचे संसार सुखाचा करीन. अवघाचे संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तुम्ही लोकी. एक जण म्हणतो अवघाचे संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तुम्ही लोकी. या लोकांना संसारामध्ये सुख मिळालं, समाधान मिळाली, शांती मिळाली. आम्ही सुखी आहोत, शांत आहोत, समाधानी आहोत. तुम्हाला दुःख का. दुःख बांधवडी केला हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. आपला संसार दुःखाचा काय. याचं कारण काय. सुखप्राप्तीचा विचारच नाही ना. आपण भल्याला गोष्टीला असा गोष्टीला आपण संसार म्हणत आहोत की जो संसार आपला चुकीचा आहे.
संसार आई वडील नाही आहे, संसार पोरबळ नाही आहे, संसार शेतीवाडी नाही आहे, संसार गाव शाळा देश नाही आहे. संसार काय? मद मोह की गादी है यह, संसार उसी का नाम है. मद मोह के गादी है यह, संसार उसी का नाम है. मिलना मिलाना कछु नहीं, सब काम ही बेकाम है. संसार उसी का नाम है. संसाराची व्याख्या आहे, आपण ज्या आई वडिलांमध्ये भावबंधामध्ये शेतीवाडीमध्ये वावरतो तिथं आपल्याला मद आहे. लक्षात घ्या, आपण जे कर्तृत्व करतो, आपण जे श्रम करतो, आपण जे जीवन व्यवहार करतो त्या गोष्टीमध्ये मद आहे. मद 8 प्रकारचे आहे, तुम्हाला माहित आहे. देहमद, स्त्रीमद, धनमद, राजमद, तपमद, विद्यामद, योगमद आणि ज्ञानमद. 8 प्रकारचे मद आहे. मद समजते का आपल्याला? मद म्हणजे काय? मद म्हणजे अहंकार, ज्याला आम्ही गावरानी भाषेमध्ये म्हणतो मस्ती. मद म्हणजे काय? मस्ती, अहंकार. देहमद, आपल्या शरीराचा मद आहे आपल्याला, ताकदीचा, सौंदर्याचा, रूपाचा, गुणांचा, धनांचा मद आहे. हा अहंकार आला, अहंता गुणे सर्वही नाश होते. मुखे बोलिले ते ज्ञान व्यर्थ जाते. माणसाला आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या विद्या कलेचा, आपल्या ज्ञान समजीचा, आपल्या सद्गुणांचा अहंकार झाला की तिथूनच संसारामध्ये दुःखाची निर्मिती सुरू होते. राजे, लक्षात घ्या, काहीच फरक नाही तुमच्यामध्ये आमच्यामध्ये. आम्ही संसारात आहोत, तुम्ही संसारातच आहात. तुम्ही जे खाता घेता आम्ही तेच खाता घेतो. आमचं खाणं घेणं तेच आहे, आमचं राहणं तसंच आहे, तुमचे कपडे तसे आमचेच कपडे आहे. फरक कुठे आहे? फेर पडा नहीं कछु अंग में, नहीं इंद्रिय न माही. फेर परा कछु भुज में, सो निर्वारे हो नाही. कुठं फरक आहे? फेर परा नाही कछु अंग में. माझ्या शरीरामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय फरक आहे? राष्ट्रसंतांच्या शरीरामध्ये, गौतम बुद्धाच्या शरीरामध्ये, श्रीराम प्रभूच्या शरीरामध्ये काय फरक आहे? दुर्गा मातेच्या शरीरामध्ये, रेणुका मातेच्या शरीरामध्ये, शीतला मातेच्या शरीरामध्ये, निर्मला